let us Lions be successful. स्वार्थातून परमार्थ साधलं इथं साधलं असं मला वाटतं. लायन बांधवांचे मित्रांचे मी मनापासून अभिनंदन. आणि याच्या पुढेही आणखी आपल्याला खूप पुढे जायचं आहे. मला वाटतं आणखीन नवीन नवीन आपण यश पदाक्रांत करू शकतो आणि त्यातून जी, योगेश कुमार जायसवाल जी, डीपी सावंत जी, प्रवीण अग्रवाल जी, अरुण कुमार तोष्णीवाल जी, गंगा प्रसाद तोष्णीवाल जी, शिरीष कासरीवाल जी, सर्वच इकडे उपस्थित मान्यवर, व्यासपीठ, मेडिकल स्टाफ, नॉन मेडिकल स्टाफ, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. खऱ्या अर्थाने आज जेव्हा मला इकडे डीपी मामांनी निमंत्रण दिलेलं आणि ते म्हटले की एक लायन्स क्लबचा कार्यक्रम आहे, तुझी वेळ भेटणार का, मी त्यांना थोडंसं म्हणलं की मला जरा माझा प्रोग्राम चेक करावा लागेल, कारण आमच्या मतदारसंघात बरेच कार्यक्रम आता सुरू आहेत. SIRचा सुद्धा आमच्याकडे कार्यक्रम सुरू आहे आणि त्यासाठीच मला वाटतं की आपण आयुष्यभर हा जो संकल्प पत्र आहे लायन्स नेत्र रुग्णालयातर्फे नेत्रदान शुभारंभ झालेला आहे. काय सांगाल आणि काय आव्हान? लायन्स नेत्र रुग्णालय सिडको शाखेचा आज म्हणजे 10 वर्ष पूर्ण होऊन 11 वर्षामध्ये पाऊल टाकत आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांनी आज आयबॉल कलेक्शन सेंटरची सुरुवात करत आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की परत की नेत्रदानाबद्दल लोकांनी जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे. एक जो डोळा असतो, एका माणसाचे ते जो 2 डोळे असतात, जे 2 माणसांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानेच नेत्रदान करावं. आमचे नेत्रतज्ञ आणि आमचे सगळे सहाय्यक लोक प्रत्येक माणसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 24/7 आमचा एक नंबर चालू आहे, 7522 7522. तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा आजूबाजूच्या कुणालाही तरी नेत्रदान करण्याची इच्छा असेल तर त्या नंबरवर कृपया फोन करा. आमचा माणूस येऊन तात्काळ तिथं नेत्रदानाविषयी सांगेल पण, आणि तुमचं आयबॉल कलेक्शन करेल आणि आयबॉल केल्यानंतर त्याचं ट्रान्सप्लांटेशनसाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू. आणि अतिशय व्यवस्थितरित्या कॉन्फिडेन्शियल असतात ह्या सगळ्या गोष्टी आणि अतिशय व्यवस्थितरित्या होतात. इथे भरपूर काही ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यासाठी मदत करत आहेत आणि मला असं